2 साठी पहिला पुकार. आता मात्र विस्फोटक चढाया पाहायला मिळतील. एकीकडे रोहा तालुक्याचा एक बलाढ्य संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आताच भारजे येथे झालेल्या स्वराज्य युवा संघटना भारजे तर यांच्या माध्यमातून झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत अंतिम विजेता ठरलेला हाच तो रोहा तालुक्याचा दादा संघ जय भजन रोहा. राकेश गायकवाड, राज मोरे, सौरभ नावाचं वादळ सुद्धा पाहायला मिळेल. तर पहिली चढाई करतोय अर्थातच अकादमी बोरी संघाकडून पुष्पम पाटील. भरधाव वेग घेतोय, डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात सरसवतोय. मागून राज मोरेचा दणका मात्र यशस्वी झाला तो पुष्पम पाटील. हा सामना पाहण्यासारखा होईल, दिशादर्शक नेत्रदीपक असा हा सामना तुमच्या भेटीला. सांघिक कामगिरी दोन्ही संघाकडून पाहायला मिळेल. 9-19 क्रीडांगण नंबर 2 चा गुणफलक तुम्हाला पाहायला मिळेल. निराग शांतता मैदानात. पुढील संघाने जयत तयात राहायचं आणि आता चढाई करेल. जबरदस्त फुटवर ज्याच्या पायात डाव्या कोपऱ्यातून सरसवतोय. बोनस पॉइंट ऑन असेल या खेळाडूसाठी. आणि राकेश गायकवाड अनुभव पणाला लावतोय. काय क्षेत्ररक्षण वाकडण्याजोग म्हणावं लागेल. आणि चढाईची धुरा रसिकांच्या हृदयातील अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू राकेश गायकवाड महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत. सदरक्षण आहे, कलनिग्रहण आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर ज्याने खरोखर गुल्लाल उधळला, मेहनत घेतली आणि सक्सेस झाला असा हा चढाई करतोय राकेश गायकवाड. भारतीय येथील स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू पदावर ज्याने शिक्कामोर्तब केला असा हा राकेश पाहायला मिळाला तुम्हाला. तर चढायला निघालाय जर्सी नंबर 9 बोरी संघाचा हा अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतोय. पहा समोर डिफेन्स सातचा असणार आहे, बोनस ऑन असणार आहे. त्याच्यामुळे बोनस मिळेल का हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. राकेश गायकवाड आता चढाईला निघालाय. तर अकराल विकराल तांडव ज्याच्यावर बक्षिसांची खैरात झालेली आहे. डिकाऱ्यासारखा तापलेला आणि मरगल फाडून टाकणारा असा हा खेळाडू. तुफानी वेगाचा आणि दमाचा अनेकांचा आशेचा किरण असलेला हा रोहाचा एक जबरदस्त खेळाडू अर्थातच राज मोरे. राजचं राजपण काल पण आज पण कबड्डीसाठी काय पण असा हा खेळाडू मात्र माघार घेतोय. रिक्त असते मागे सरकतोय, प्रत्युत्तरास दाखल होतोय. श्वास रोखणार एक बलाढ्य खेळाडू. आणि काय म्हणावं या केलीला. दे धडक बेधडक राज मोरे निखारा तापला मी म्हटलं आणि त्याच पद्धतीची वादली केली मैदानात त्याच्याकडून पाहायला मिळाली. हर्ष पाटील या क्षेत्ररक्षणासाठी काहीतरी खरोखर बक्षीस लावावं लागेल. काय सोलो टॅकल त्यांनी केले. बक्षीस आहे ना, ऑन आहे. पहा या ठिकाणी मगाच्या पकडीचे 200 आताचे 200-400 जमा झाले. हाय अकाउंटंट मी आहे या ठिकाणी. अतिशय छान. हो डिफेन्स सजवलाय, काय आघात चढवलाय. मात्र बोनस मिळेल तो अर्थातच बोरी संघाला. काही मिनिटातच लोणाचा बोजा पडेल अशी परिस्थिती आहे. आणि राज मोरे चढाईसाठी सुपर टॅकलची नामी संधी आहे. जबरदस्त टू टचचा प्रयत्न आहे. आणि आता मात्र राज मोरे याला जेरबद्द केलाय. प्रयत्न प्रगती पथावर यशस्वी होईल का. आणि आता मात्र हमला झाला आणि पंचांची विसल वाजती आहे. सुपर टॅकल 2 गुण आकादेवी बोरी.
कॅश लागल्यावर मायनस करायची नाही ना. ओके. क्रीडांगण नंबर 2 साठी अंतिम पुकार कोयरे विरुद्ध भासई. आपण क्रीडांगण नंबर 2 वर चला. आपणास अंतिम पुकार. आता मात्र सुयश काणेकर चढाईची धुरा त्याने आपल्या खांद्यावरती घेतली. पुन्हा एकदा पुष्पम पाटील संजीवनी दिले खऱ्या अर्थानं भोरी संघाच्या या चढाई बहादराला. त्याचा किती फायदा घेणार हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता मात्र राकेश गायकवाड जर का पकड झाली तर सुपर टॅकल. राकेश गायकवाडला सुद्धा रोखलं जाईल का. कोहिरे विरुद्ध भासई. क्रीडांगण नंबर 2 साठी आपणासाठी अंतिम पुकार. आपले संघ हजर करा. आकाश चिरणारी गर्जना तुम्ही ऐकली असाल. गुणफलक 5-5 दर्शवतोय. कॅल्क्युलेशन बिघडेल, अजून वेळ बाकी आहे. पाण्याची व्यवस्था करा आयोजक. जरा बघा क्रीडांगण नंबर 1 वर 2 वर संघ काय येत नाहीये. भासई विरुद्ध कैरे. चला मरीदेवी धेरण धावी रोहा. आपणासाठी दुसरा पुकार क्रीडांगण नंबर 1 वर. पुन्हा एकदा चढाईवर चढाई करेल विजेचा तडाखा. प्रलयकारी वेग. अलग ही लेवल का बंदा असा राज मोरे चढाई करते. अकादेमी बोरीच्या प्रांगणात 4-1 लढत असेल. बोनस पॉइंट ऑफ आहे या खेळासाठी. काय वेग आहे याच्या पायात. आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाईल का. परंतु दोन्ही संघ हा सामना तुम्हाला आनंद देईल रसिकांनो. प्रभावित व्हाल या सामन्यामुळे. दोन्ही संघ अंतिम सामना खेळले होते भारतीय स्पर्धेत. परंतु काय होईल. कोयरे विरुद्ध भासई. क्रीडांगण नंबर 2 साठी अंतिम पुकार. रोहाचा रसिक वर्ग रुपेश सर दर्दी अजूनपर्यंत मोठ्या संख्येने या स्पर्धेला उपस्थित आहे. दर्दी आहे म्हणून तर गर्दी आहे.
भासई संघ उपस्थित झालेला आहे. स्वयंभू भासई प्रतिस्पर्धी संघ आपण सुद्धा चला. कुहिरे संघ या लवकर. नवीन संघाने ते तिसऱ्या पुकाराला ताबडतोब या. तुम्ही शिस्तबद्ध असतात. जुन्या संघांना सवयच लागलेली आहेत की 4-5 पुकार दिल्याशिवाय आम्ही येणार नाही. बघा शेवटचा मिनिट आपल्यासाठी असतील नंतर आयोजक तटस्थ आहेत. स्वयंभू भासई संघ उपस्थित झालेला आहे. कुहिरे संघ आपण सुद्धा या. तर चढाईची धुरा ज्याच्या खांद्यावर असा बोरी संघाचा एक अद्भुत आविष्कार. बलदंड शरीरयष्टीचा खेळाडू 6 विरुद्ध 1 सावध पवित्रा चढाई करते. बोनस ऑन आहे. संघासाठी रक्ताचं पाणी करत असता राकेश गायकवाड समोर ठाकलाय आणि आता मात्र रेडर यशस्वी सक्सेसफुल झालाय. प्रयत्न जिकरीचे होते भगीरथी प्रयत्न राकेश गायकवाडचा, परंतु मात्र रेडर यशस्वी झाला आणि आता मात्र धुरा सांभाळलेली संघाची ध्वज फडकवताना राज मोरे. ओहो याला म्हणतात लकी पॉइंट. जबरदस्त गुण प्राप्त केलेला आहे. 200 रुपयाचं पारितोषिक हर्ष पाटील यांच्याकडून. हर्ष पाटील ऑनलाईन आहेत. जबरदस्त सॉफ्टवेअर हे अपडेट झालंय आणि ते अपडेट करत चालतात आमचे रुपेश रटाडे सर. मध्यांतर होते, पूर्वार्ध होतोय, त्रुटीत कालाचा अवलंब केला जाईल. कुहिरे संघ सुद्धा उपस्थित होते. क्रीडांगण नंबर 2 वर सामनाधिकारी चला संघ दोन्ही उपस्थित झालेले आहेत. क्रीडांगण नंबर 1 साठी दुसरा पुकार अर्थात धावीर रोहा विरुद्ध मणिदेवी धेरण हा सामना क्रीडांगण नंबर 1 वर होईल. काय टिपतोय आज राज मोरे. खरोखर तुफानी गेम हमला चढवतोय प्रत्येक वेळी. लाजवाब चढाया. पुन्हा एकदा 200 रुपयाचं पारितोषिक प्राप्त करतोय. आतापर्यंत 800 रुपयाचं पारितोषिक राज मोरेच्या खात्यात जमा होतात हर्ष पाटील यांच्याकडून. चाकवा देतोय आणि हे आणखी 2+2 असतील का. मात्र 1 गुण आहे. 1 गुण प्राप्त करते. पुन्हा एकदा 200 रुपयाचं पारितोषिक मिळेल. तर लोणाचा बोजा पडेल का, बोनस गिफ्ट केला जाईल का असं चित्र आहे. अकादी बोरी संघाचा हा खेळाडू नौका नवकुरा आणि या खेळाडूला पुन्हा एकदा थांबवलंय. लोणाचा बोजा अकादी बोरी संघावर. हर्ष पाटील सारखे बक्षीस दाते असले तर खरोखर सामन्याला आणखी मजा येते. त्यांच्या मनात आलं तर समालोचनला सुद्धा देतात ते. तर बघूया सामना चुरशीचा चालू आहे. रुपेश सर राकेश गायकवाडच्या चढाया पुन्हा एकदा मैदानावर. क्रीडांगण नंबर 2 वर कुहिरे विरुद्ध स्वयंभू भासई. तदनंतर थोड्याच वेळात अर्थातच क्वार्टर फायनलच्या लढतीला सुरुवात होईल. उपोपांत्य फेरीची लढत तुम्हाला आता पुढच्या सामन्यात पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना अर्थातच मरिदेवी धेरण धावीर रोहा क्रीडांगण नंबर 1 वर होईल. पुष्पम पाटील या वर्षीच्या हंगामात या खेळाडूंना भल्या भल्या खेळाडूंना नामोहरण केलंय, थकवून सोडलंय असंच म्हणावं लागेल. धमाका पाहायला मिळेल.
अभूतपूर्व खेळ आज पाहायला मिळतोय. तिखट तेज मसालेदार मारा करेल, वारंवार चढाया करतोय राज मोरे. हा वेगवान खेळाडू या रोहा तालुक्याचा आहे. तर स्पीड स्टार कोण होईल? वातावरण निर्मिती होतोय. काय प्रवास असेल तो दमदार असेल. जबाबदारी स्वीकारेल कोण? वारंवार जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलतोय, झगमगतोय तो अर्थातच राज मोरे. रणनीती बदलली जाईल का? क्रीडांगण नंबर 2 वर कुहिरे विरुद्ध स्वयंभू भासई. कुहिरे संघाकडे पाहिलं तर सर्व पांडवाज पाहायला मिळतील. प्रत्येकाची शरीरयष्टी आणि उंची सुद्धा समसमान आहे, परंतु सांघिक खेळ या खेळाडूची खासियत आहे. फासेसारख्या बलाढ्य संघाला सुद्धा दमछाक करू सोडेल हा कुहिरे संघ. यात वाद नाही, शोकांतिका सुद्धा नाहीये. राकेश गायकवाड कोण होईल आजच्या स्पर्धेचा फायनल सम्राट? हा भव्य दिव्य चषक कुणाच्या गावात जाईल याच्याकडे लक्ष असेल प्रत्येकाचं. नऊ 14 पुष्पम पाटील नजर हटी, दुर्घटना घटी आणि मात्र या वेली ठोकलाय डायरेक्ट मैदानाच्या बाहेर. असा पुष्पम पाटील थांबलाय. पुन्हा एकदा राज मोरेच्या खात्यात जमा होत आहेत. आज या मैदानाचा कर्दन काल अर्थात बोरी संघाचा ठरतोय तो म्हणजे राज मोरे. रोख रक्कम आतापर्यंत निराग शांतता. पुनश्च एकदा आता मात्र राकेशला कामगिरी करावी लागेल. जरा चहा असेल तर आपण स्कोरबोर्डवाल्यांनी दिली सुद्धा चालेल. जर चहा असेल तर स्कोरबोर्डवाल्यांनी दिली तरी चालेल. आता मात्र राकेशला अडवलंय. पहा, राकेश सारख्या महत्वपूर्ण खेळाडूला अडवलं. गुणफलक रुपेशर पहा, एका बाजूला 11 तर दुसऱ्या बाजूला 15. वा वा वा, मात्र किती रोहा संघ मात्र पिछाडीवर जात असताना पाहायला मिळतोय. आता मात्र राज मोरे याला तारणहार ठरावं लागेल. पहा, सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. 13-15. अक्षरशः रणमैदान पेटून सुटलंय. कुणाच्या वाटेला पराभव तर कुणाच्या वाटेला विजयाचा शंखनाद. पुन्हा एकदा निघालाय चढाईसाठी राज मोरे.
13-15 2 गुणांची नाममात्र आघाडी आहे. दोन्ही संघ माघार घेणारे नव्हेत. एक गुण पुन्हा एकदा प्राप्त केले. सामना चुरशीचा होतोय. क्रीडांगण नंबर 2 वर कोयरे संघाची सुद्धा ती लढत. ओ हो, प्रयत्न प्रगती पथावर 2 गुण यशस्वी. काय क्षेत्ररक्षण बघा. मी म्हटलं की बोरी संघ सुद्धा न थांबणारा संघ आहे. 2+1+2 अर्थात 3 गुण मिळतील ते बोरी संघाला. ऋणाचा बोजा पडेल तो जे भजन रोहा संघावर. आजचे अंदाज भरपूर जणांचे घसरतील कारण सामने सर ताकदीचे होत आहेत. आज धाटाव नगरीमध्ये ही स्पर्धा यशस्वी झालेली आहे. डावपेच छान यशस्वी झालेली आहेत. नवीन संघाने सुद्धा या स्पर्धेत चांगली उभारी घेतली. तर नक्की नाव घेईन मी. कोयरे असेल, तिकडे पाटणसही संघ असेल, तरणखोप संघ असेल, खेळाडूंची नावं घेणं गरजेचं आहे. या संघांची नावं. सारसोली सारखा संघाने सुद्धा चांगला आज खेळ दाखवला. तलाघर असेल, हे संघ नव्याने खरोखर यशस्वी होत आहेत, पुढे येत आहेत. परंतु बघू या शेवटच्या क्षणापर्यंत अंतिम चरणात कोणते 4 संघ जात आहेत. याच्या आधीचा सामना मैदान क्रमांक 1 वरती गोल्डन रेड वरती गेला. सुवर्ण मध्ये चढाईवरती गेला. आता मात्र गुणफलक सुद्धा 16-17 आहे. पहा, हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत कोण घेऊन जाईल याचा नेम नाही. तर पुन्हा एकदा चढाईवर चढाई करतोय प्रलयकारी वेग अर्थातच राज मोरे. हो हो, सक्सेसफुल झाला. 1 गुण पुन्हा एकदा मिळतोय. नमन तुला सह्याद्रीचा राजा. हा मुजरा सह्याद्रीचा राजा. खरोखर तर आता मात्र वेल झाली आहे. 1400 रुपये आपल्या खात्यावरती नोंदवलेत राज मोरेने. हर्ष पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक चढाई मागं 200 रुपयाचे पारितोषिक होतं. आत्तापर्यंत 1400 रुपयाची कमाई केली. अजून राज मोरे थांबत नाही. 3000 रुपयापर्यंत बक्षीस घेऊन जाईल असं चित्र दिसतोय. संधीच देत नाही. आज स्वतः संधी घेतो आणि आणखी 200 रुपये जमा होत आहेत. काय ऑफर लावले, काय सकारात्मक दृष्टिकोन आहे. पैशांचा पाऊस पाडलाय धाटाव नगरी तो हर्ष पाटील ना. पुन्हा एकदा पुष्पम पाटील. क्रीडांगण नंबर 2 वर भास्य संघाकडून चढाई असेल. दृष्ट लागावी अशी ही आजची स्पर्धा यशस्वी होताना तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक आयोजकांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्वतःला झोकून दिलंय. तर षडयंत्र रचलं गेलंय. कटुनीतीचा वापर दोन्ही संघांच्या माध्यमातून केला जाईल. स्ट्रॅटेजी लावली जाईल आणि खरोखर मास्टर प्लॅन सुद्धा रचला जाईल. आता मात्र काय स्ट्रॅटेजी असेल, कसं थांबवायचं ते राज मोरेला. 5-4 क्रीडांगण नंबर 2 वर स्वयंभू भासई विरुद्ध कुहिरे तुम्हाला पाहायला मिळतोय. मैदानात वादळ नाही तर प्रलय येणार मित्रांनो. ही मॅच नाही, हा प्रलयाचा खेळ आहे. जपून बघा कारण आजचं मैदान हे हादरणार हे मात्र नक्कीच. 6-5-17-19. हो 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 हो,
मरीदेवी धैरण धावीर रहा आपणास अंतिम पुकार. आपण स्वागत कक्षात आलात तरी चालेल, आता विलंब करू नका. एक नंबर मैदानाकडे प्रेसर लक्ष असू द्या. एखादी थर्ड रेड रहाची पडली ना तर पडेलच वाटते, आणि एखादी कॅच लागली तर सामना समान गुणांवरती जाईल हो पुन्हा. परिस्थिती त्याच पद्धतीची आहे. क्रीडांगण नंबर 2 वर मध्यांतर होते 5-6-6-5. आज जवळजवळ 90% सामने चुरशीचे झालेले आहेत. ओ हो आता आली रे आली, आता तुझी बारी आली. राज मोरे म्हणते माझी सटकली. सुपर टकलची संधी आहे. ओ हो काय म्हणावं या केलीला.